ग्रामीण भागात डॉक्टरांची कमतरता गंभीर. जागतिक आरोग्य संघटनेच्या मानकांनुसार 1000 नागरिकांमागे एक डॉक्टर अपेक्षित असताना भारतात सध्या साधारण 850 नागरिकांमागे एक डॉक्टर उपलब्ध आहेत. तरीही ग्रामीण भागात डॉक्टरांची कमतरता गंभीर असल्याचा मुद्दा सभागृहात उपस्थित करण्यात आला. डॉक्टरांसाठी ग्रामीण भागातील इंटर्नशिप अनिवार्य करण्याची मागणी करण्यात आली. तसेच संगमनेर महिला रुग्णालयाचे प्रलंबित काम लवकर पूर्ण करण्याबाबतही प्रश्न उपस्थित करण्यात आला. यावर मंत्री महोदयांनी सकारात्मक प्रतिसाद देत ग्रामीण व आदिवासी भागात सेवा देणाऱ्या डॉक्टरांना अधिक प्रोत्साहन देण्याचा विचार सुरू असल्याचे सांगितले. तसेच संगमनेर महिला रुग्णालयाबाबत अधिवेशनादरम्यान बैठक घेण्याचे आश्वासन दिले. सौजन्य यशोधन, संगमनेर, डेस न्यूज मराठी. एक मुद्दा या ठिकाणी आपण आता अभ्यंकर सरांच्या प्रश्नाला उत्तर देताना मांडला, तो म्हणजे डॉक्टरांच्या संख्येसंदर्भात. आणि मला ते मुद्दाम सभागृहाच्या निदर्शनास आणायचं आहे की जागतिक WHOने जे म्हणजे WHO जे मानांकन ठरवून दिलेले आहेत की 1000 लोकांच्या मागे एक डॉक्टर असला पाहिजे, अशा पद्धतीचं मानांकन दिलेलं आहे. 1000 लोकांच्या मागे एक डॉक्टर. आणि भारताने आता भारताची आकडेवारी जर काढली तर 850 लोकांच्या मागे एक डॉक्टर झालेला आहे. म्हणजे डॉक्टरांची संख्या ही खूप जास्त झालेली आहे. किंबहुना वैद्यकीय महाविद्यालय पण नवीन नवीन उघडत आहेत. म्हणजे ही संख्या पुढच्या 2030-35 पर्यंत साधारणतः 700 मागे एक डॉक्टर अशी परिस्थिती होणार आहे, जी जगात कुठंच एवढे मुबलक डॉक्टर नसणार आहे. अडचण ही झालेली आहे की ग्रामीण भागात जायला कोणी तयार नाही. आणि जे MBBS झालेले डॉक्टर आहेत ते PG करण्यासाठी म्हणून ते पुढे शिकत राहतात आणि त्याच्यात साधारणतः 7-8 वर्ष 10 वर्ष त्यांचे शिक्षणामध्ये जात आहेत. आणि म्हणून मंत्री महोदय, माझा प्रश्न तुम्हाला असा आहे की हे जे इंटर्नशिपचं जे आपण नियमावली केलेली आहे याचं वैद्यकीय शिक्षण विभागाबरोबर चर्चा करून आपण पुनरावलोकन करणार का, जेणेकरून डॉक्टर ग्रामीण भागात काही कंपल्सरी इंटर्नशिपसाठी गेलेच पाहिजे, त्यांनी तिथं जाऊन काही सुविधा दिल्याच पाहिजे. यासाठी आरोग्य विभाग, सार्वजनिक आरोग्य विभाग आणि वैद्यकीय शिक्षण विभाग याच्यात समन्वय साधून आपण काही त्याच्यात कठोर असे काही निर्णय घेऊन हे ग्रामीण भागात डॉक्टर जातील यासाठी काही उपाययोजना करणार का, हा पहिला प्रश्न. आणि दुसरा प्रश्न साहेब, तुम्हाला माझा माहितीच आहे, संगमनेरच्या महिला रुग्णालय 2020 साली मंजूर झालेलं आहे. परंतु राजेश टोपे साहेब आरोग्यमंत्री असताना मंजूर झालेल्या रुग्णालयाचं काम कुठंच पुढे हल्लं नाही. त्या संदर्भात आपण बैठक लावणार का? सन्मान्य सभापती महोदया, सन्मान्य सदस्य सत्यजितजी तांबे साहेबांनी 2 प्रश्न विचारलेत. त्यातला एक प्रश्न विचारला आहे. पहिला प्रश्न असा आहे त्यांचा की आपल्याला आता जे काय सगळे नवीन डॉक्टर्स आहेत ते ग्रामीण भागामध्ये गेले पाहिजे, त्यासाठी DMER आणि आम्ही सगळ्यांनी काहीतरी पॉलिसी केली पाहिजे की ज्याच्या माध्यमातून ग्रामीण भागामध्ये सुद्धा हे कंपल्सरी डॉक्टर्स गेले पाहिजेत. हा विषय DMERशीही संबंधित होतो आहे. परंतु तो आमच्या सगळ्या ग्रामीण भागाच्या आणि सार्वजनिक आरोग्य विभागाच्या यंत्रणेशी निगडीत असल्यामुळं याच्याबद्दलची 1-2 बैठकांची आम्ही मागणी केली आहे. DMER आणि आम्ही बसू आणि इंटर्नशिप कंपल्सरी त्या ठिकाणी करण्यासाठी आम्ही निश्चितपणे प्रयत्न करू. कारण नवीन मुलं जरी असतील तरी ती ज्यावेळेला प्रत्यक्ष या सगळ्या ग्रामीण भागातल्या सगळ्या सेवा देतील त्यावेळेला त्यांनाही अनुभव येईल आणि आम्हाला आवश्यक असणाऱ्या सगळ्या प्रशिक्षित अशा डॉक्टर किंवा सगळी नवीन मुलं जी आहेत त्यांचा उपयोग होईल. त्यामुळे निश्चितपणे या प्रश्नामध्ये आपण हे करू. दुसरा मुद्दा मी या निमित्ताने मी आणखीन सांगेन की ग्रामीण भागामध्ये, आदिवासी भागामध्ये काम करण्यासाठी जे डॉक्टर्स जातील त्यांच्यासाठी इन्सेंटिव्ह सुद्धा आपण वाढवतोय. म्हणजे जे शहरी भागात काम करतात त्याच्यापेक्षा सुद्धा ग्रामीण भागात जर डॉक्टर जायला तयार होत असतील तर त्याच्यासाठी इन्सेंटिव्ह वाढण्यासाठी सुद्धा सरकार विचाराधीन त्याने फाईल आम्ही पाठवलेली आहे फायनान्सकडे आता, की ज्याच्या माध्यमातून काम करणाऱ्या त्या भागातल्या सगळ्या डॉक्टर्सना सुद्धा उत्साहानं ते आमच्याकडे येतील अशा पद्धतीची भूमिका आहे. आणि दुसरा आणखीन एक मुद्दा आपण विचारला की आपण संगमनेरला जे काय हॉस्पिटल आहे त्याच्याबद्दलची बैठक घेऊया काय. तर या अधिवेशनाच्या शेवट म्हणजे पुढच्या आठवड्यात किंवा त्यानंतर अधिवेशनाच्या दरम्यानच ही बैठक आम्ही निश्चितपणे घेऊ.